बिछाण्यावर कल्पना आणि विचार यांच्या उत्कट मिलनाची घटना घडते. अर्थ अनर्थाच्या गुणसूत्रांची सांगड जुळून एका सार्थ गर्भाची निर्मिती होते. मनाच्या उदरात आणि भावनेच्या गर्भाशयात तिची जोपासना होते आणि एका निसट्ट्या क्षणी एक गर्भित अन्वयार्थ घेऊन जन्माला येते. तिचं नाव कविता. तर या कवितेच्या प्रांगणामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत आणि या आजच्या कवी संमेलनाची सुरुवात करतील शशी डंबारे मॅडम. शशी डंबारे मॅडमला तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. हो, आणि त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या कविता अनेक सिने तारकांनी वगैरे सादर केलेल्या आहेत आणि त्यांच्या कविते इथे एक एक कविता सादर करणारे प्रत्येक कवी प्रस्तावना न देतात. जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण नक्की दुसऱ्या कवितेचं एक हे करू, बरोबर ना? जरूर. शशी डंबारे मॅडम. ते कवितेचं शीर्षक आहे कॉफी. तू आवडतेस या शब्दावर किती भाळावा एखादा जीव. तू आवडतेस या शब्दावर किती भाळावा एखादा जीव. रुणझुणावी किती स्पंदने की नशेतच ओलांडावी शिव. तू आवडतेस या शब्दावर किती पायऱ्या चढाव्या. तू आवडतेस या शब्दावर किती पायऱ्या चढाव्या. उंबरठ्याचे भान सुटावे ठेचांवर ठेचा घडाव्या. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. डोळ्यात पाण्याचे तळे आणि श्वासात प्रायश्चित्त होते. हे असं नको होतं घडायला. हे असं नको होतं घडायला. कुणी मनापासून आवडलं तरी संस्कार संस्कृती सोड, पण घर म्हणून कुणी आहे ना घरी. किती हा तळहातांना घाम. किती हा तळहातांना घाम आणि कितीही पावलांना थरथर. परक्या कॉफीच्या मोहात कुणी विसरतं का आपलं घर. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. डोळ्यात पाण्याचे तळे आणि श्वासात प्रायश्चित्त होते. घरात शिरली तेव्हा घर कवेत घ्यावं की कुशीत शिरावं घराच्या. घरात शिरली तेव्हा घर कवेत घ्यावं की कुशीत शिरावं घराच्या. या प्रश्नावर ओथंबून ती कमानीवरच थबकली दाराच्या. तर घरात नेहमीची शांतता. घरात नेहमीची शांतता. टीव्हीवर तेवढ्या बातम्या किंवा क्रिकेट. घरात नेहमीची शांतता. टीव्हीवर तेवढ्या बातम्या किंवा क्रिकेट. ती उशिरा आल्याची दखल न भिंतींनी घेतली न कोपऱ्यातून एखादा प्रश्न आला थेट. तीच देत राहिली तिची तिला कारणे. तीच देत राहिली तिची तिला कारणे. गिल्ट निघावा म्हणून तिची तिला स्पष्टीकरणे. कधी नव्हे ते लाडी घट्ट अनामिकेत अनामिका गुंतवून घट्ट. कधी नव्हे ते कुशीत शिरणे स्थिरावणे बाहेर येणे. बऱ्याच प्रयासाने बराच वेळ घेऊन मन एकदाचं निवळलं. बऱ्याच प्रयासाने बराच वेळ घेऊन मन एकदाचं निवळलं. यापुढे अशी कॉफी नाही या निर्णयावर वळलं. दुसऱ्या दिवशी पाऊस वाढला. दुसऱ्या दिवशी पाऊस वाढला. घर जपण्याचा तिने नवा मुद्दा काढला. या वादळी पावसात ओढाळ हवेत पोहोचवून देणार का ऑफिसला. या वादळी पावसात ओढाळ हवेत पोहोचवून देणार का ऑफिसला. विचारलं घराला तर घराने रेनकोट पुढे केला. ती हसली तिच्या लक्षात आलं. ती हसली तिच्या लक्षात आलं. पाऊस प्रत्येकाचा वेगळा असतो. ती हसली तिच्या लक्षात आलं. पाऊस प्रत्येकाचा वेगळा असतो. कुठे माळ रानावर फुलं उमलतात तर कुठे भिंतींना ओलच नसतं. अरे क्या बात है, क्या बात. कालपासून सुकवत ठेवलेलं काळीज अजून ओलच होतं. कालपासून सुकवत ठेवलेलं काळीज अजून ओलच होतं. कॉफीचे मग वाफेची वलय सोबतीचं आमंत्रणही खुलच होतं. आषाढातला इंद्रधनू नव्याने तिच्या डोळ्यात उमटला. आषाढाचा इंद्रधनू नव्याने तिच्या डोळ्यात उमटला. तू आवडतेस या शब्दाचा ढग सरसरून पुन्हा अंगभर दाटला. भर पावसात स्कूटीला तिने बिना रेनकोटचेच हाकले.
भर पावसात स्कूटीला तिने बिना रेनकोटचेच हाकले आणि हो कालच्या कॉफीसाठी स्वतःला माफ करून टाकले. थँक्यू. वा 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 वा, अतिशय छान अशी सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता IPL चालू आहे आणि पहिल्या 6 ओव्हरमध्ये प्रचंड जबरदस्त बॅटिंग करावी लागते, तशा प्रकारची बॅटिंग केली शशी डंबरे. हां, मधुराणी प्रभुलकर यांची कविता सादर केलेली आहे. यानंतर मी निमंत्रित करतोय सन्माननीय विवेक मुगळीकर सरांना की आपली रचना आपण सादर करावी. त्याचं शीर्षक आहे खाकी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. मी दुर्जनांचा कर्दन काळ परी सज्जनांचा आब राखी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. मी दुर्जनांचा कर्दन काळ परी सज्जनांचा आब राखी. हम रस्त्यावर होऊन जखमी हाय बिचारा कोण तडफडे. हम रस्त्यावर होऊन जखमी हाय बिचारा कोण तडफडे. न येई दयाही कुणाला प्राण पाखरू उरी फडफडे. खाकीतला देवदूत आला भूमिका बघ्याची घेती बाकी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. मी दुर्जनांचा कर्दन काळ परी सज्जनांचा आब राखी. गाढ निवांत झोपती सारे गाढ निवांत झोपती सारे ठेवून खाकीवर भरोसा. गाढ निवांत झोपती सारे ठेवून खाकीवर भरवसा. डोळ्यात तेल घालून रात्री पालथ्या घालतो 10 दिशा. मॅडमने सांगितलं आत्ता, सर रात्रभर फिरत होते कारण खाकीवर भरोसा ठेवून लोक झोपतात. गाढ निवांत झोपती सारे ठेवून खाकीवर भरोसा. डोळ्यात तेल घालून रात्री पालथ्या घालतो 10 दिशा. गुन्हेगाराची ठेचून नांगी पाळेमुळे ही उकडून टाकी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. मी दुर्जनांचा कर्दन काळ परी सज्जनांचा आब राखी. रेव पार्टीचा मद चढतो तरुणांच्या नसानसातून. रेव पार्टीचा मद चढतो तरुणांच्या नसानसातून. आणि कुकर्माचे धडे गिरविती मद्याच्या आंबट श्वासातून. रेव पार्टीचा मद चढतो तरुणांच्या नसानसातून. आणि कुकर्माचे धडे गिरविती मद्याच्या आंबट श्वासातून. वठणीवर आणत त्यांना दिशेने सन्मार्गाच्या हाकी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. मी दुर्जनांचा कर्दन काळ परी सज्जनांचा आब राखी. अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद होते वीर जवान. अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद होते वीर जवान. नक्षलांचे मनसुबे उधळत राखुनी खाकीशी इमान. अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद होती वीर जवान. नक्षलांचे मनसुबे उधळती राखुनी खाकीशी इमान. शत्रूशी शर्थीने झुंजणी फडकावे झेंडा तिन्ही लोकी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. मी दुर्जनांचा कर्दन काळ परी सज्जनांचा आब राखी. शेवटची वेळ. करडी शिस्त असे खाकीची. करडी शिस्त असे खाकीची. खाकीला नसतो जात धर्म. करडी शिस्त असे खाकीची. खाकीला नसतो जात धर्म. कायदा सुव्यवस्था राखणे हेच त्याचे आद्य कर्म. करडी शिस्त असे खाकीची. खाकीला नसतो जात धर्म. कायदा सुव्यवस्था राखणे हेच त्याचे आद्य कर्म. खाकीमुळे सुखमय होते होळी ख्रिसमस ईद बैसाखी. खाकीमुळे सुखमय होते होळी ख्रिसमस ईद बैसाखी. नाना रंगात रंगुनिया रंग वेगळा माझा खाकी. मी दुर्जनांचा कर्दन काळ परी सज्जनांचा आब राखी. परी सज्जनांचा आब राखी. परी सज्जनांचा. धन्यवाद. क्या बात आहे. सद्रक्षणाय करणीय या पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा अर्थ तुम्ही कवितेतून स्पष्ट केला सर. धन्यवाद. नंतर एक जवान समरसिंग साळवी नावाचे आपले अधिकारी आहेत. ACP समरसिंग साळवी सर यांना मी पाचारण करतो की त्यांनी आपली रचना पेश करावी. हडप्पातून निघालेल्या मुंग्यांची रांग जेव्हा पोहोचली असेल मजल दरमजल करत गोदावरीच्या काठी. हडप्पातून निघालेल्या मुंग्यांची रांग जेव्हा पोहोचली असेल मजल दरमजल करत गोदावरीच्या काठी. तेव्हा गोदेचे विशाल पात्र पाहून आली असेल आठवण त्यांना सिंधूची. दोन्ही माहेरवाशिनी कुठे जात असतील हे माहीत नसेल बहुधा त्या मुंग्यांना. मात्र इतक्या दूरवर येऊन
आपल्या आईची जुळी बहीण गवसल्याचं अप्रूप झळाळलं असेल त्यांच्या चेहऱ्यावर. आणि हडप्पासारखी इथेही बांधावी वाटली असतील वारुळे. सिंधूपासून गोदेच्या काठापर्यंत स्थिरावताना त्या मुंग्यांना जे वाटलं भावलं त्याची अनुभूती आणि प्रचिती शोधत फिरतो मी गोदावरीनी सिंधूच्या काठाकाठाने. त्या मुंग्यांना जे वाटलं भावलं त्याची अनुभूती आणि प्रचिती शोधत फिरतो मी गोदावरी आणि सिंधूच्या काठाकाठाने. या नद्याच उलगडवतील मुंगी एवढ्या मनुष्याच्या इतिहासाची वारुळे. या नद्याच उलगडवतील मुंगी एवढ्या मनुष्याच्या इतिहासाची वारुळे. तरी म्हणजे वर्धीतल्या कवितांची ताकद काय ते आता हळूहळू कळायला लागली आहे. आणि त्यामुळे मी आता निमंत्रित करतोय डॉक्टर ज्योती कदम यांना. दंगलीनंतरचं कर्फ्यू नि त्यानंतरची गस्त निव्वळ जीवघेणी. दंगलीनंतरचं कर्फ्यू नि त्यानंतरची गस्त निव्वळ जीवघेणी. एकाच रंगाचं रक्त सर्वत्र पण अनेक रंगी झेंड्यांचे आणि बॅनरचे खचाखच. एकाच रंगाचं रक्त सर्वत्र पण अनेक रंगी झेंड्याचे बॅनरचे खचाखच. नाक्यावरचा लक्ष्मण मोची टेबल टाकून इस्त्री करणारा नामू. नाक्यावरचा लक्ष्मण मोची टेबल टाकून इस्त्री करणारा नामू. भाजी विकणारी रखमा कुणी दिसत नाही. एवढंच काय मशिदीबाहेर उभे राहून मोरपिसांचा झाडू फिरवून श्रांत करणारा थरथरता हातही कुठे गायब होतो कुणास ठाऊक. एवढंच काय मशिदीबाहेर उभे राहून मोरपिसांचा झाडू फिरवून श्रांत करणारा थरथरता हातही कुठे गायब होतो कुणास ठाऊक. मुजोर शांतता तेवढी बंदिस्त करता येते कर्फ्यूने. मुजोर शांतता तेवढी बंदिस्त करता येते कर्फ्यूने. खरे तर हातावर ज्यांचं असतं पोट त्यांना विचारूनच केल्या जाव्यात दंगली. खरे तर हातावर ज्यांचं असतं पोट त्यांना विचारूनच केल्या जाव्यात दंगली. गेला बाजार त्यांच्या भुकेची नुकसान भरपाई देण्याची तजवीज तरी व्हायला हवी. असे किती प्रश्न घेऊन अजगरासारखं सुस्त लोळत असतं कर्फ्यू दरम्यानचं शहर. वाह, क्या बात. अतिशय सुंदर. याच्यानंतर सरला बाडखे मॅडमना विनंती आहे की आपण आपली रचना सादर करा. सरीवर सरी श्रावण सरी आनंद उरी पाहता क्षणवरी. मोर नाचती धरणीवरी फुलपाखरे विरविरती फुलावरी. सरीवर सरी श्रावण सरी वीज कडकडे आकाशावरी. ढग धडकती एकमेकावरी. झाडे डोलती वाऱ्यावरी ऊन डोकावे क्षणवरी. इंद्रधनुष्य निघे गगनावरी. सरीवर सरी श्रावण सरी पक्षी किलबिलती झाडावरी. पशु हिंडती रानावरी. बेडके ओरडती खडकावरी. सरिता झरणे मिळती सागर तिरी. सरीवर सरी श्रावण सरी चंचल बालके फेर धरिती. चिखल पायाने तुडवीत जाती. पाऊस वारा अंगावर घेती. हर्षाने ते वेडी होती. सरीवर सरी श्रावण सरी कोकिळ मैना सूर धरी. चकोर पक्षी ताल धरी. मुंग्यांच्या रांगा डोंगरावरी. आनंद पुरे मज वर्षभरी. सरीवर सरी श्रावण. क्या बात आहे. म्हणजे श्रावण अजून यायचं आहे पण कवितेची ताकद इतकी आहे की श्रावण आपल्या डोळ्यासमोर उभा राहू शकतो. धन्यवाद मॅडम. यानंतर रीता जाधव मॅडम आपली कविता सादर करतील. नमस्कार, मी PSI रीता जाधव. एक छोटीशी गझल सादर करते. तत्पूर्वी 4 ओळी. जीवनाची काय हमी श्वास फक्त रेशमी आहे. जीवनाची काय हमी श्वास प्रत्येक रेशमी आहे. सोडू कसा गळा मी माझा तुझा फास रेशमी आहे. जीवनाची काय हमी श्वास फक्त रेशमी आहे. सोडू कसा गळा मी माझा तुझा फास रेशमी आहे. तुझ्या हुंदक्यात शोध मला तुझ्या अस्वात मी आहे. तुझ्या हुंदक्यात शोध मला तुझ्या अस्वात मी आहे. छोटीशी गझल सादर करते. बोल प्रेमाने बहाणे फार झाले. बोल प्रेमाने बहाणे फार झाले. काळजावर वेदनांचे वार झाले. बोल प्रेमाने बहाणे फार झाले. काळजावर वेदनांचे वार झाले. माणसाला शोधतो रोजच नव्याने.
संपला माणूस जगणे भार झाले. बोल प्रेमाने बहाणे फार झाले. गाठले चंद्रास सुद्धा लेखणीने, गाठले चंद्रास सुद्धा लेखणीने. काव्य जेव्हा कल्पनेवर स्वार झाले, काव्य जेव्हा कल्पनेवर स्वार झाले. आर्त साधीने मनाला वेड लावी, आर्त साधीने मनाला वेड लावी. कोकिळेचे गीत हृदयापार झाले, कोकिळेचे गीत हृदयापार झाले. पाखरा घरट्याकडे परतून ये रे, पाखरा घरट्याकडे परतून ये रे. घास टिपण्या लेकरू बेजार झाले, घास टिपण्या पाखरू बेजार झाले. बोल प्रेमाने बहाणे फार झाले, बोल प्रेमाने बहाणे फार झाले. काळजावर वेदनांचे वार झाले, काळजावर वेदनांचे वार झाले. धन्यवाद सर. तर आमचे एक मित्र ज्यांचं नाव आहे संतोष. आता तुम्ही आता संतोष नाव सांगितलं, आडनाव काला पहाड. कविता आणि पोलीस म्हटलं की मला सर दिलावर फिगारच आठवतात. ते म्हणतात की रफ्ता रफ्ता हर पुलिस वाले को शायर कर दिया, रफ्ता रफ्ता हर पुलिस वाले को शायर कर दिया. महफिले शेरो सुखन में भेजकर सरकार ने एक कैदी सुबह तक फांसी लगाकर मर गया, रात भर गजले सुनाई उसको थानेदार ने. तर असं काही होणार नाहीये, कारण माझ्यावरती बंधन टाकलंय की अजिबात काही कविते सोडून दुसरं काही बोलायचं नाही. मध्ये कोरोनाची बातमी आली काल परवा, कोरोना सुरू झालाय. आता हे कारण काय माहितीये का? पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट. पुरुषांना चपात्या जमेनातच हो, एकाची पण सरळ येईना. त्या शिकण्यासाठी हा प्रकार सुरू झालेला आहे. तर म्हणून हा प्रकार आहे. आता थोडे सावध राहा, जर चौथी लाट आली तर तुम्हाला शिकायच्याच आहेत, दुसरा पर्याय नाही. त्यावेळेस दरम्यान गंमत अशी झाली, सर ज्योतिषी पोलिसाला विचारायचं सर लॉकडाऊन कधी संपेल. तर असं गमतीदार सगळा प्रसंग होता. त्या दरम्यान मला सुचलेली कविता, म्हणजे कवीचं जर थोडं लक्ष असेल समाजाकडे तर आपल्याला ते जाणवतं. त्यातली ती छोटीशी विनोदी कविता, वातावरण हलकं व्हावं हा माझा उद्देश आहे. बाकी गंभीर कविता तशाही जमत नाहीत, तो भाग ब्युटी पार्लर बंद म्हणून उडाली असेल गालाची लाली, ब्युटी पार्लर बंद म्हणून उडाली असेल गालाची लाली. पण तुमची सुद्धा चपाती अजून गोल नाही आली. नव्या नव्या भाज्या, नव्या नव्या रेसिपी, कौतुकच नवं. सगळ्यांकडे नवीन प्रकार सुरू झाला होता. नव्या नव्या भाज्या, नव्या नव्या रेसिपी, कौतुकच नवं. घरात फक राजा आणि राणी, अजून काय हवं. कौतुकाचे 4 दिवस कसे भुरकन संपले, कौतुकाचे 4 दिवस कसे भुरकन संपले. मोबाईलच्या मेसेजवर आता लक्ष जायला लागले. लपवायला मोबाईल मग कमी पडू लागली खोली. तुमची सुद्धा चपाती अजून गोल नाही आली. व्हॉट्सॲपच्या मेसेजमुळं समजू लागले कांड, भानगडी म्हणतो ना आपण त्या. व्हॉट्सॲपच्या मेसेजमुळं समजू लागले कांड. हळूहळू भांड्याला लागू लागलं भांड. शेजारची ऑफिसची त्यांनाही होता पुष्कळ वेळ, शेजारची ऑफिसची त्यांनाही होता पुष्कळ वेळ. त्यांचेही मेसेज मग घालू लागले गोळ. गल्लीच्या कानावर बातमी होती गेली. तुमची सुद्धा चपाती अजून गोल नाही आली. मधल्या काळातनं दोघं प्रियकर आणि प्रेयसी भेटले, ज्या काळात काहीच चालू नव्हतं. मग ह्याने विचारलं, तिने विचारलं आपण परत कधी भेटायचं. तो म्हटला एकदा ब्युटी पार्लर सुरू होते, तोपर्यंत अजिबात नाही. अशा गमती पार घडल्या होत्या तेव्हा. कामाची झाली वाटणी कपडे तू लादी मी, कामाची झाली वाटणी कपडे तू लादी मी. तुमचं पण तसंच का? म्हणजे सगळ्यांचं तसं होतं सर. तरी आम्ही सुखी होतो, आम्ही बाहेर होतो रस्त्यावर. कामाची झाली वाटणी कपडे तू लादी मी, कशी येऊ दे भाकरी आधीतून आधी मी. हॉटेलिंग झोमॅटो दिवस गेले स्विगीचे, हॉटेलिंग झोमॅटो दिवस गेले स्विगीचे. जेवणात येईनच काही मग 2 मिनटं मॅगीचे. तिचीही चव कशी रुसूनच गेली आणि तुमची सुद्धा चपाती अजून गोल नाही आली. आता शेवटचं आहे, प्रत्येकाच्या घरात घडलेलं आहे. दाढी वाढली, केस वाढले, आयब्रो सुद्धा वाढले. दाढी वाढली, केस वाढले, आयब्रो सुद्धा वाढले. दाढी वाढली, केस वाढले, आयब्रो सुद्धा वाढले. मेकअपचे घरातले सगळे सामान सुद्धा संपले. मनात म्हणती दोघं हे असं होतं ध्यान, मनात म्हणती दोघं हे असं होतं ध्यान. होकार कळवताना काय बुद्धी पडली होती घाण. हिच्यापेक्षा तर बरी दिसत होती साली आणि तुमची सुद्धा चपाती अजून गोल नाही आली. वा 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 वा. धन्यवाद. मंदाकिनी हांडेला आता पाचन करतोय. ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतात.
आणि पहिला प्रयोग आपल्या हांडे साहेबांवरून करतात. नमस्कार, मी मंदाकिनी हंडे, अकोले, अहिल्यानगर. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे नैनी बरसल्या पाऊसधारा. आता पावसाचं जे वातावरण झाले, नुकसान झाले, त्याच्यावर आहे. हृदय टप टप वाजत गाजत नैनी बरसल्या पाऊसधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा. मृगाचा तो प्रवेश आगळा, पाखडतो तो जीव जिवाळा, पाखडतो तो जीव जिवाळा. कासा विसत्या त्या जलधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा. चक्रीवादळाचा भडका, आक्रोशांचा मनी तडाखा, आक्रोशांचा मनी तडाखा. घातकी होता पश्चिम वारा, नैनी बरसल्या पाऊसधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा. अक्राळ विक्राळ विक्राळ निसर्ग, जीवन केले केले जर जर, जीवन केले केले जल जर जर. चोर पावली सोसाट्याचा, चोर पावली सोसाट्याचा वारा, नैनी बरसल्या पाऊसधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा. घात लावूनी ज्येष्ठ अंगणी, कुठे भरपाई गणित साजनी, कुठे भरपाई गणित साजनी. सैरा वैरा तडतडल्या गारा, नैनी बरसल्या पाऊसधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा. लहरी पाऊस आठू जिव्हाळा, हौशी सखे ग आषाढ श्रावणी धारा, हौशी सखे ग आषाढ श्रावणी धारा. हृदय टप टप वाजत गाजत नैनी बरसल्या पाऊसधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा, नैनी बरसल्या पाऊसधारा. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्यासोबत एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत प्रकाशजी पाटील सर. पाटील सरांना मी विनंती करतो आपण. आणि सर्वांना नमस्कार. मी अग्रीबोली भाषेत एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक मी जर बोललो की माझं तोंड दिसतं. खरं असतं ते नाकाला झोमतं, खरं असतं त्या नाकाला झोमतं, आणि मी जर बोललो की माझा तोंड दिसतं. अरे सकाळचा उठल्यावर व्यायाम करायचा सोडून पोऱ्या उष्टे तोंडीत चहान बटारा बुरवतं आणि 4 पायऱ्या चाललं उसाचं टाकतं. उसाचं टाकतं तर टाकतं आणि ऐन उमेदीन डोकरसारखं वागतं. आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतं, तोंड दिसतं. अरे सुकटीच्या निसोटाबरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा. सुकटीच्या निसोटाबरोबर बापूस. सर त्यांना सुकटी निसोटी म्हणजे काय सांगा ते लक्षात. सुकट म्हणजे एक माशाचा प्रकार. सुकटीच्या निसोटाबरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा आणि एके दमान भाताची गोण कचकून डोक्यावर घ्यावाचा 70 किलोची. आणि एके दमान भाताची गोण कचकून डोक्यावर घ्यावाचा. पण पोरे आता चायनीज खाताय, पण पोरे आता चायनीज खाताय आणि महिन्यांशी 3दा डॉक्टर का जाताय. जाऊ द्या ना तुमचं काय की माझा तोंड दिसताय. अरे बावरींशी हाणलेला पाणी मरकन वाताचो. बावरी म्हणजे विहिरीतून. बावरींशी हाणलेलं पाणी मरकन वाताचो आणि सोक लागल्यावर 2-2 तांबे घटा पिवाचो. पण पोरे आता फ्रीजमधल्या ठणठण बाटल्या पिताय. पण पोरे आता फ्रीजमधल्या ठणठण बाटल्या पिताय आणि 12 महिने त्याच्या नाकांशी गंगा वाहताय. आणि मी आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसताय. अरे अंगावना चिमूटभर मास, अंगावना चिमूटभर मास न जाऱ्या जिंच्या पॅन्टी घालताय. घालताय तर घालताय त्या नको तिथं फारताय. घालताय तर घालताय त्या नको तिथं फारताय. अभय दादा असंच करतोय. आणि अशी बापाशी जातो येशीला टांगताय. आणि मी जर या बोललो माझा तोंड दिसताय. आता पेंड्याचा घर सोडून पोऱ्या फ्लॅटमध्ये राहताय.
आता पेंडाचा घर सोडून पोऱ्या फ्लॅटमध्ये राहत आहे, आपली भाषा बोलायची लाज वाटत आहे, म्हणून लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेत आहे आणि भानगरीच्या टायमाला पुन्हा जातीवत जात आहे. आणि मी जर या बोललो की माझा दादा वन्स मोर दादा वन्स मोर दादा 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 ये वन्स मोर शेवट नाही ठणठण पाण्यापासूनच घ्या तुम्ही. नको नको बस झालं. नको 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 सर दादा ठणठण पाण्यापासून घ्या. ठणठण पाण्यापासून घ्या. हां विहिरीचं पाणी घागर घागर होतायचो. ओके हां फ्लॅटमध्ये राहते ते. आता पेंडाचा घर सोडून पोऱ्या फ्लॅटमध्ये राहत आहे, आपली भाषा बोलायची लाज वाटत आहे, म्हणून लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेत आहे आणि भानगरीच्या टायमाला पुन्हा जातीवत जात आहे. आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय, मी बोललो की माझा तोंड दिसतं, म्हणून मी आता बोलाचा टाकून दिलाय, म्हणून मी आता बोलाचा टाकून दिलाय. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. छान सकाळपासून अगदी आनंदी वातावरणात हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे. माझं नाव विनायक पवार. पवार असलो तरी मी जालन्याचा आहे आणि माझे आणि माझ्या काकांचे संबंध अजून खूप चांगले आहेत. मित्रांनो, पोलिसांचा समाजातला धाक कमी होत चालला आहे हे एका अर्थानं चांगलं आहे, पण दुसऱ्या अर्थानं तो धाक महत्त्वाचा होता. तुम्ही कर्तव्य बजावता देशासाठी. मीही माझं कर्तव्य बजावतो भारतीय नागरिक म्हणून. मी पोलिसांना घाबरतो, पण अजूनही पहिल्या नंबरवर माझी बायकोच आहे. कवितेकडे जातो. साहेबांशी खूप आधी परिचय झाला. डॉक्टर राठोड साहेबांमुळे शेखर सरांना भेटण्याची संधी मिळाली. तरंग ते कवी संमेलन घेतलं होतं साहेबांनी मुंबईला, आणि ते कार्यक्रम तो योगायोगानं संध्याकाळी होता आणि जहाजावर होता. हां हां तर त्या कार्यक्रमात मी कविता सादर करायला उभा राहिलो. म्हटलं संध्याकाळची वेळ झाली आहे आणि कार्यक्रम तरंग ते कवी संमेलनाचा आहे. तर तेव्हा साहेबांना पहिल्यांदा भेटलो होतो. आता मी सरळ कवितेवर येतो. कवितेचं शीर्षक आहे कवीच्या बायकोचं मनोगत. आत्ता प्रकाशदादांनी सुंदर रंग भरला. आता कवीच्या बायकोचं मनोगत बघू. भानगड अशी झाली आहे की कवीची बायको कवीला एवढी कंटाळली की ती म्हणली आता मला नांदायचंच नाही. म्हणले इसके साथ नहीं रहना है भाई, अभी बस खतम करो बात को. वैतागली, कंटाळली. कोर्टात प्रकरण गेलं. जज असे समोर बसलेत अभयदादा आणि कवीची बायको. कवी आणि अख्खा हॉल भरलेला आहे. आणि बाई जज साहेबांना काय सांगते ते, जज साहेब रोज 5-50 कविता ऐकाव्या लागतात. जज साहेब रोज 5-50 कविता ऐकाव्या लागतात आणि पुरं भाकरीऐवजी कविताच खायला मागतात. जिकडं तिकडं कागद घरात मी स्वयंपाक कुठं करू. जिकडं तिकडं कागद घरात मी स्वयंपाक कुठं करू. आणि रिकामी दिसले मी की होतो हे सुरू. पोरीला कविता मला कादंबरी म्हणतो ह्यो येडा. पोरीला एक मिनिट, आता तुम्हाला मालिकेचा आधीचा भाग कळणार नाही. आता रिकॅप घ्यावं लागणार. आता काय भानगड, तुम्ही आता ही सीडी मागून घ्या आयोजकांकडून. फार मागं जाता येत नाही. जज साहेब यानं पोरीला कविता मला कादंबरी म्हणतो ह्यो येडा. घराचं नाव संमेलन आणि पोराचं नाव धडा. ह्यो यानं फाटक्या चपलीवर, तुटक्या फड्यावर आणि मरतुकड्या घोड्यावर कविता केली. यानं फाटक्या चपलीवर, तुटक्या फड्यावर आणि मरतुकड्या घोड्यावर कविता केली, पण माझ्यावर कधीच नाही केली. त्या सखीवरच कविता ऐकू ऐकू माझी जिंदगी बरबाद झाली. केली ना मॅडम, केली ना कविता. ओके.
ह्यो शेजारणीला ललित, ह्यो शेजारणीला ललित आणि शेजाऱ्याला निबंध म्हणतो. ह्यो शेजारणीला ललित आणि शेजाऱ्याला निबंध म्हणतो. माझ्या बहिणीला गझल आणि मला मुक्तछंद म्हणतो. ह्यो शेजारणीला ललित आणि शेजाऱ्याला निबंध म्हणतो. माझ्या बहिणीला गझल आणि मला मुक्तछंद म्हणतो. परवा मी थोडीशी भाजी तिखट केली. आता होतं ना कमी जास्त, त्याच्यात काय आहे कवा तरी, माणूस आहे मशीन आहे का. परवा मी थोडीशी भाजी तिखट केली तर काल यानं माझ्या माहेरावरच कविता केली. त्यात त्यानं त्याच्या कवी जातीची परंपरा टिकवली. कवी लोकांचं अक्षर लय भारी असतं. माझी कविता डायरी 4दा हरवली मॅडम, लोक घरी आणून देतात. तुझं तू बघ म्हणून. परवा मी थोडीशी भाजी तिखट केली तर काल यानं माझ्या माहेरावर कविता केली. त्यात त्यानं त्याच्या कवी जातीची परंपरा टिकवली आणि माझ्या माईच्या नावाची यलांटी चुकवली. भावाच्या नावाचा काना खाऊन टाकला, भावाच्या नावाचा काना खाऊन टाकला आणि बापाचा मिशीसारखा उकारच कापला. गवाह और सबूतों को मद्देनजर रखते हुए, गवाह और सबूतों को मद्देनजर रखते हुए जसाहेब याच्या डायऱ्या जाळून टाका. पहिला भाग चुकला तुमचा. गवाह और सबूतों को मद्देनजर रखते हुए याच्या डायऱ्या जाळून टाका आणि बसणार नसल कायद्यात तर मला बहिरं करून टाका, मला बहिरं करून टाका, मला बहिरं करून टाका. खूप 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 धन्यवाद. ज्याचं नाव आहे संजय गुरव. कोकणामध्ये लोक त्यांना बाबा म्हणतात. मी फक्त ते 2-3 जे बाबा होते, एक आसाराम बापू, नंतर तो राम रहीम बापू, आणि नंतर मी संजूलाच तसं पाचारण करतो. अतिशय भोळा माणूस आहे, अतिशय. आणि ज्याचं नाव संजय आहे. दादा, नाव जरी संजय आणि असलं तर संजयचं तुम्हाला माहीत आहे की महाभारतामध्ये जी डोळ्यावर पट्टी बांधणारी जी काही मंडळी होती, जी राजमंडळी होती, धृतराष्ट्रांनाही त्याला काय म्हणतो, त्याचा दिवा होणारा किंवा त्याला सर्व काही माहिती सांगणारा असा हा एवढा भोळा भाबडा संजय आहे. साहेब याचं नाव संजय आहे पण याला रात आंधळ आहे. नाही, आमचा हा मित्र आहे. म्हणजे आपण हे सगळं शूट आहे, हे सगळं शूट आहे. बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की अतिशय मिस्किल आणि म्हणजे विडंबनात्मक उपहासात्मक कविता सादर करणं हातखंडा या मित्राचा आमच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं वजन बघाल तर काहीच नाही, पण या अशा वजनात तो एक संदल कशी आपल्यासमोर उचलतोय ते आता बघा. एक संदल आपल्यासमोर. धन्यवाद सर. पाटील सर, 1 मिनटं द्या फक्त तुमचं. मला मी खूप वेळा आलो तुमच्याकडे, तुम्ही ओळखता मला. माझी विनंती, मला परत बोलवू नका. एवढा जाहीर अपमान माझा आयुष्यात कोणी केलेला नाही, खरंच नाही केलेला, दुश्मनांनी सुद्धा केलेला नाही. ही काय पद्धत आहे? बरं, येताना सोबत घेऊन येतात, आता काय बोलतील, आता हे कसा यायचा, तुम्ही कसा जाणार? ठीक आहे ते हां झालं गेलं विसर. एवढी वर्ष तेच करतोय. हे डॉक्टरांचं काय तरी नशीब हे. आता काय नाही बोले, साहेबांच्या का कार्यक्रम केला होता सर आपण तो वाशीला, ते त्या माणसानं काय म्हणावं, परवाच आठवड्यात यांची साठी केली तरी वाटत नाही, मला म्हणतात हे. सगळं सांगतायत ना, बरं ह्यांना काय बोलता येत नाही, लगेच आडनाव सांगतात, आपण काय बोलणार. बरं तेवढ्यावर थांबले तर ठीक, परत वरनं म्हणतात आमचं काकांसाठी. कुठल्या आडनावांची काय मिमिक्री काय कुठली? मनापासून आभार सर तुमचे. जसं सन्माननीय विश्वास नांगरे पाटील सगळ्यांचे आयडियल आहेत, माझेही आहेत. आज पहिल्यांदा मी ऐकलं त्यांना लाईव्ह, फक्त फोटो घ्यायचा राहिला तो पुढे कधीतरी बघू. तर शुभेच्छा येतात अनेक लोकांच्या. काही लोकांच्या शुभेच्छा तुमच्याकडे कदाचित आल्या नसतील या संमेलनाबद्दल, माझ्याकडे आल्यात. काही छोटे छोटे कॉन्टॅक्ट आहेत म्हणून. तर ते अशा आहेत की
आज दिनांक 24 आणि 25 रोजी नाशिकमध्ये जे साहित्य संमेलन होते अतिशय सुंदर दर्जेदार झालेलं आहे. मेळामध्ये विजय शेखर पाटील एक वर्धेतला माणूस, एवढ्या मोठमोठ्या पदावर काम केलेला माणूस रिटायर झाल्यानंतर साहित्याची सेवा करतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. गेल्या 40-50 वर्षाच्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये मी अनेक अधिकारी बघितले, अनेक अधिकाऱ्यांशी माझे घरचे चांगले संबंध आहेत. मात्र आपल्या कर्मचाऱ्यांचा स्वतःच्या भावाप्रमाणे, स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे विचार करणारा एखाद दुसरा जो अधिकारी असतो त्याच्यापैकी एक विजय शेखर पाटील आहेत, असं माझं प्रामाणिक मत. धन्यवाद. याचं कारण असं सांगतो, मी ॲक्च्युली जेवढा कवी आहे ना तसा स्टँडअप कॉमेडियन आहे आणि शिक्षक आहे सर. MA BEd फर्स्ट क्लास. हे सांगणार नाहीत, मला माहिती आहे नाही सांगणार. MA BEd फर्स्ट क्लास आहे आणि तेही मुंबई युनिव्हर्सिटीत नाही, जितू मुंबई विद्यापीठातनं MA BEd फर्स्ट क्लास आहे. वाटत नसलं तरी पण हाय. आणि हे सांगणार नाहीत म्हणून मी सांगितलं बरं. त्यामुळे मला ती 45 मिनिटाची सवय आहे बोलायची. तर मी जर सुरू झालो तर मग काय मी थांबत नाही. त्यातनं मी झी मराठीच्या हास्य सम्राटमध्ये परफॉर्म केलं आहे, तर मग ती 45 मिनटं मी सहज काढेन. तुम्हाला आवडेल, पण हे परत मला संध्याकाळी घरी नाही ना. त्यापेक्षा मी आपली माझ्या वाटेची कविता म्हणतो. कवितेचं शीर्षक आहे संदल. सन्माननीय पाटील सर, आवडेल तुम्हाला, अपेक्षा ठेवतो. सुलेमान सुबह से बोल रहा, सुलेमान सुबह से बोल रहा, मोरिया मंगल मंगल. सुलेमान सुबह से बोल रहा, मोरिया मंगल मंगल. लाव जोर भास्करा, इबादत से उठाओ संदल. सुलेमान सुबह से बोल रहा, मोरिया मंगल मंगल. लाव जोर भास्करा, इबादत से उठाओ संदल. बाई बोले तो देवीच रे, बाई बोले तो देवीच रे, इज्जत से करेंगे आदर. बाई बोले तो देवीच रे, इज्जत से करेंगे आदर. तुम्हारी बायका बुरखा लेती, हमारी बढ़ती पदर. बाई बोले तो देवीच रे, इज्जत से करेंगे आदर. तुम्हारी बायका बुरखा लेती, हमारी बढ़ती पदर. अपने झगड़े में फट न जाए भाईचारे का चादर. अपने झगड़े में फट न जाए भाईचारे का चादर. गोड़ी गुलाबी से रहने का बोला था देश का फादर. गोड़ी गुलाबी से रहने का बोला था देश का फादर. हल्के कान का ना होना मियाँ, हल्के कान का ना होना, गाड़ने का अफवाह बंडल. लाव जोर भास्करा, इबादत से उठाओ संदल. अरे हिंदू मुस्लिम भांडना, सियासती खेळ वांजोटी. हिंदू मुस्लिम भांडना, सियासती खेळ वांजोटी. अरे हम बोलते चिकन, तुम बोलते बोटी. हिंदू मुस्लिम भांडना, सियासती खेळ वांजोटी. हम बोलते चिकन, तुम बोलते बोटी. दंगल से कैसे मिलेगी रे, तुमको बिरयानी हमको रोटी. क्या बात, क्या बात समझा. दंगल से कैसे मिलेगी रे, तुमको बिरयानी हमको रोटी. ये फालतू झमेले में अपना टाइम ना करना कोटी. तुम्हारे बच्चों को मैदान होना, तुम्हारे बच्चों को मैदान होना, हमको मांगता मंडल. लाव जोर भास्करा, इबादत से उठाओ संदल. पिछले साल को मंडल का बापा हुआ जड़. पिछले साल को मंडल का बापा हुआ जड़. पूरा एरिया टेंशन में भक्तात रड़ा रड़. पिछले साल को मंडल का बापा हुआ जड़. पूरा एरिया टेंशन में भक्तात रड़ा रड़. अरे सलीम भिड़ा अकेलाच, सलीम भिड़ा अकेलाच संभल कर उठाया बाप्पा को. अरे रहीम ने एडमिट किया जब अटैक आया अप्पा को. सलीम भिड़ा अकेलाच संभल कर उठाया बाप्पा को. रहीम ने एडमिट किया जब अटैक आया अप्पा को. भाई माफक रहेंगे मियाँ, भाई माफक रहेंगे तोच दुनिया करेगी वंदन. लाव जोर भास्करा, इबादत से उठाओ संदल. गएज महीने जोर से बीमार पड़ी खाला. पिछले महीने को हाँ, गएज महीने जोर से बीमार पड़ी खाला. आणि सुबह शाम गणेशच घर से खाना घेऊन गेला. गएज महीने जोर से बीमार पड़ी खाला. सुबह शाम गणेशच घर से खाना घेऊन गेला. पूरन पोळी और बिरयानी का लपड़ा कभीच नाही पेट में.
पुरणपोळी और बिरयानी का लपड़ा कभीच ना पेट में, अरे क्यों काटे अपनी चलोगा मंदिर मस्जिद की गेट में। पुरणपोळी और बिरयानी का लपड़ा कभीच ना पेट में, क्यों काटे अपनी चलोगा मंदिर मस्जिद की गेट में। अरे उनका सुनोगे तो तुम अडानी हम गाउंडल, लाओ जोर भास्करा इबादत से उठाओ संदल। सुलेमान सुबह से बोल रहा मोरिया मंगल मंगल, लाओ जोर भास्करा इबादत से उठाओ संदल, लाओ जोर भास्करा इबादत से उठाओ संदल। धन्यवाद। वा वा वा। आणि याच टाळ्यांच्या गजरामध्ये मी आमच्या एका तरुण कवीला निमंत्रित करतोय, जितेंद्र लाड। विझून जाती गर्भात रोज मुक्याने चुली ग, विझून जाती गर्भात रोज मुक्याने चुली ग। हुंड्याच्या या दावणीला कुणी बांधल्या मुली ग, हुंड्याच्या या दावणीला कुणी बांधल्या मुली ग। मखमली पावलांची ही वाट का सुनी सुनी, तिचं वाढण पोटात उभ्या जन्माची पाहुणी, तिचं वाढण पोटात उभ्या जन्माची पाहुणी। मना मनाच्या अंगणी दरवळू द्या वेलीला, दोन जीवाची सावली मारू नकार लेकीला, दोन जीवाची सावली जाळू नकार लेकीला। विझून जाती गर्भात रोज मुक्याने चुली ग, हुंड्याच्या या दावणीला कुणी बांधल्या मुली ग। रीती राहते ओंजळ पायी तुडवूनी काचा, दुःख पोसल्या भिंतीना रंग देऊनी सुखाचा, दुःख पोसल्या भिंतीना रंग देऊनी सुखाचा। दोन्ही घरात नांदते भेगा मनाच्या सांदून, उजळते ती उन्हान दारी सावल्या बांधून, उजळते ती उन्हान दारी सावल्या बांधून। विझून जाती गर्भात रोज मुक्याने चुली ग, हुंड्याच्या या दावणीला कुणी बांधल्या मुली ग। परंपरेचा कलंक कसा पोरीच्या जातीला, उजेडाची वात होऊ जीव कोंडल्या रातीला, उजेडाची वात होऊ जीव कोंडल्या रातीला। मूक मनाच्या स्वप्नांचा रीता होऊ नये घडा, वेली फुलांच्या ओटीत चला पेरू नवा लढा, वेली फुलांच्या ओटीत चला पेरू नवा लढा। विझू नयेत गर्भात पुन्हा मुक्याने चुली ग, दावणीला बांधलेल्या चला सोडवू मुली ग, दावणीला बांधलेल्या चला सोडवू मुली ग, चला सोडवू मुली ग। वाह 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 वाह, क्या बात है जीतू, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। यानंतर धीरज नंदा गवळी यांना विनंती आहे की आपली रचना आपण सादर करावी। कवितेचं शीर्षक आहे मायम्या मरण पाहिलं। मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं। मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं। अब्रूचं ते हरण पाहिलं,
खोलवर झरण पाहिलं, अब्रूचं ते हरण पाहिलं. खोलवर झरण पाहिलं, झरण पाहिलं, हरण पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. भरवशाले जळण पाहिलं, खरं खोटं वळण पाहिलं. भरवशाले जळण पाहिलं, खरं खोटं वळण पाहिलं. वळण पाहिलं, जळण पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. खापराचं वरण पाहिलं, उचनीचं भरण पाहिलं. भरण पाहिलं, वरण पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. विटाळाले तीरत पाहिलं, रात दिस फिरत पाहिलं. फिरत पाहिलं, तीरत पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. आसवाले घुटत पाहिलं, ओटीपोटी फुटत पाहिलं. आसवाले घुटत पाहिलं, ओटीपोटी फुटत पाहिलं. फुटत पाहिलं, घुटत पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. एकीले त्या फाटत पाहिलं, एकीले त्या फाटत पाहिलं. रोटी बोटी बाटत पाहिलं, एकीले त्या फाटत पाहिलं. रोटी बेटी बाटत पाहिलं. बाटत पाहिलं, फाटत पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. समतेला त्या लुटत पाहिलं, समतेला त्या लुटत पाहिलं. देशवेश फुटत पाहिलं, समतेला त्या लुटत पाहिलं. देशवेश फुटत पाहिलं. फुटत पाहिलं, लुटत पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. शेवटच्या 4 ओळी सादर करतो. आसुडाले लढत पाहिलं, आसूड आसुडाले लढत पाहिलं. रक्त वक्त चढत पाहिलं, चढत पाहिलं, लढत पाहिलं, मरण पाहिलं. मायम्या मरण पाहिलं, मसवट्याचं सरण पाहिलं, मरण पाहिलं. शेवटच्या 4 ओळी. दुर्बलाले कळत पाहिलं, दुर्बलाले कळत पाहिलं. काठी मुठी वळत पाहिलं, दुर्बलाले कळत पाहिलं. काठी मुठी वळत पाहिलं. वळत पाहिलं, कळत पाहिलं, जगन पाहिलं. वळत पाहिलं, कळत पाहिलं, जगन पाहिलं. मायम्या जगन पाहिलं, रूढीले त्या भगन पाहिलं, जगन पाहिलं. मायम्या जगन पाहिलं, आणि रूढीले त्या भगन पाहिलं, जगन पाहिलं. धन्यवाद. क्या बात. धन्यवाद. आपण सर्वांनी सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. यानंतर मी विनंती करतोय माननीय विद्या विठ्ठल जाधव मॅडमना की आपण आपली रचना सादर करावी. माझी ही पहिली कविता आहे आणि ती सकाळला प्रकाशित झाली होती. अचानकपणे काळूबाईचा कोप झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ही मी कविता सकाळला पाठवून दिली आणि ती प्रकाशित झाली होती. आई भवानी तुझ्या दर्शनाला झाले भक्त आतुर. पौर्णिमेची वाट पाहत गडावर लोटला पूर. आई भवानी तुझ्या दर्शनाला झाले भक्त आतुर. पौर्णिमेची वाट पाहत गडावर लोटला पूर. जिकडे पाहावे तिकडे हळद कुंकू नारळ पेढे. जिकडे पाहावे तिकडे हळद कुंकू नारळ पेढे. साडी बांगडी आणि ओटी रांगा मंदिरापुढे. बायका पोरे आजी नातू सारे आले नवस फेडण्या. बायका पोरे आजी नातू सारे आले नवस फेडण्या. हाल अपेष्टा कष्ट सोसत आले दर्शन करण्या. आम्हा सुखी ठेव हाच आशीर्वाद मागण्या. आम्हा सुखी ठेव हाच आशीर्वाद मागण्या. तुझे रूप पुन्हा पुन्हा मिळावे पाहण्या.
पण काय चुकले आम्हालाच नाही कळले, पण काय चुकले आम्हालाच नाही कळले, कोपलीस तू आणि आसू आमच्या डोळ्यात तरळले. पण काय चुकले आम्हालाच नाही कळले, कोपलीस तू आणि आसू आमच्या डोळ्यात तरळले. कोंबडी बकरीचा बळी वाटला का अपुरा, कोंबडी बकरीचा बळी वाटला का अपुरा, म्हणून का नरबळीचा रचलास ढिगारा, म्हणून का नरबळीचा रचलास ढिगारा. ओटीच्या हिरव्यागार साड्या नको होत्या का तुझला, ओटीच्या हिरव्यागार साड्या नको होत्या का तुझला, त्यासाठी कफन म्हणून परत दिल्यास या भक्ताला, त्यासाठी कफन म्हणून परत दिल्या का भक्ताला. हात जोडून विनवणी करतो हे देवी माता, हात जोडून विनवणी करतो हे देवी माता, शांत होऊन कृपा कर हेच मागणे आता. नमस्कार, माझं नाव नंदू सावंत. तू अन नदी मला सारख्याच वाटता, तू अन नदी मला सारख्याच वाटता, तिच्या तळासारखाच तुझ्याही मनाचा थांग लागत नाही मला, तिच्या तळासारखाच तुझ्याही मनाचा थांग लागत नाही मला. अगदी अल्लड तरुणीसारखी बेभान धावताना दिसते तुझ्यासारखीच तीही मला, अगदी अगदी अल्लड तरुणीसारखी बेभान धावताना दिसते तुझ्यासारखीच तीही मला. तू आणि ती दोघीही आनंद अगदी मनमुराद लुटता, तू आणि ती दोघीही हा आनंद अगदी मनमुराद लुटता. म्हणूनच तू आणि ती, म्हणूनच तू आणि नदी मला सारख्याच वाटता. तुझ्यासारखीच ती आपले काम निवांत करते, तुझ्यासारखीच तीही आपले काम निवांत करते, तुझ्यासारखीच तीही मला कधीकधी शांत शांत दिसते, तुझ्यासारखीच तीही आपले काम निवांत करते, तुझ्यासारखीच तीही मला अगदी शांत शांत दिसते. दुःख काळजात लपून तुम्ही दोघीही आनंद मात्र वाटता, दुःख काळजात लपून तुम्ही दोघीही आनंद मात्र वाटता. म्हणूनच तू अन नदी मला सारख्याच वाटता. तिलाही मिळतो आधार सागराचा तुझ्यासारखाच, तिलाही मिळतो आधार सागराचा तुझ्यासारखाच, तीही विरघळते मिठीत सागराच्या तुझ्यासारखीच, तिलाही मिळतो आधार सागराचा तुझ्यासारखाच, तीही विरघळते मिठीत सागराच्या तुझ्यासारखीच. तुलाही माझ्या भक्कम भाऊंचा आधार हवा असतो ना विरघळण्यासाठी, तुलाही माझ्या भक्कम भाऊंचा आधार हवा असतो ना विरघळण्यासाठी. अगदी तसंच काहीसं, अगदी तसंच काहीसं मिठीत आल्यावर किती समाधानाने तुम्ही दोघीही डोळे मिटता, मिठीत आल्यावर किती समाधानाने तुम्ही दोघीही डोळे मिटता. म्हणूनच तू अन नदी मला सारख्याच वाटता. मग कुणीतरी येतो ना खडा मारून अंतरंग ढवळून काढतो, मग कुणीतरी येतो आणि खडा मारून अंतरंग ढवळून काढतो. मग आवर्तनांचे तरंग उमटत जातात पटलावर, मग आवर्तनांचे तरंग उमटत जातात पटलावर. तुझंही वेगळं नाही आहे बरं बाई, तुझंही वेगळं नाही आहे बरं बाई, तुलाही वाघबणांनी घायाळ केल्यावर असेच तरंग उमटतात ना तुझ्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर, तुलाही वाघबाणांनी घायाळ केल्यावर असेच तरंग उमटतात ना तुझ्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर. खोलवरच्या वेदना न दिसण्यासाठी तुम्ही किती किती झटता, खोलवरच्या वेदना न दिसण्यासाठी तुम्ही किती किती झटता. म्हणूनच तू अन नदी मला सारख्याच वाटता, तू अन नदी मला सारख्याच वाटता. धन्यवाद. क्या बात. मी संतोष कसवणकर, मी माझी गझल सादर करतो आहे. गझलेचं शीर्षक आहे ठेच. ठेच आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी लागलेली असतेच. ठेच लागणं तसं काय वाईट नाही. ठेच लागले की मराठीमध्ये अशी म्हण आहे की पुढच्या ठेच मागचा शहाणा.
म्हणजे मागचा शहाणा होण्यासाठी तरी ठेच लागली कधीतरी हरकत नाही, परंतु या ठेच लागल्यानंतर आपण कळवळतो मात्र बरंच. आणि आपण जेव्हा कळवळतो तेव्हा सर्वात जास्त कळवळा किंवा ज्याची हळहळ अगदी प्रथम येते आणि ज्याला जास्त येते तो आपल्या जवळचा असतो. तर आता आपण या गझलमध्ये बघू आपण कोणाला ठेच लागते, कोणाला घेवते. काल माझ्या उंबऱ्याला ठेच होती लागली, काल माझ्या उंबऱ्याला ठेच होती लागली, कोण जाणे मागली खिडकीच का किंचाळली. बोलली नाहीस जे तू ऐकले ओठातले, बोलली नाहीस जे तू ऐकले ओठातले, ती मला ओवाळणीची जी शिवी तू गाळली. काल माझ्या उंबऱ्याला ठेच होती लागली, कोण जाणे मागली खिडकीच का किंचाळली. मी तिथे सोडून आले पायवाटा आपल्या, मी तिथे सोडून आले पायवाटा आपल्या, भेट माझ्या सावलीची मी कुठे कवटाळली. गंध या गात्रास आता गंधवेडी मी अशी, तू दिली सारी फुले ओचात माझ्या वाळली. हा आता रुसवा कशाचा, हा आता रुसवा कशाचा, स्वागताला का असा, उंबऱ्यातच टाळण्याची रीत आहे चांगली. सांगतो एकांत आहे हा तुझ्या माझ्यातला, सांगतो एकांत आहे हा तुझ्या माझ्यातला, दारही आहेच उघडे ती कडी आतली, काल माझ्या उंबऱ्याला ठेच होती लागली, कोण जाणे मागली खिडकीच का किंचाळली. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर वैभव वराडी यांना मी विनंती करतो. नमस्कार, मी RJ वैभव. सोबत होती वेळ अन वय, वेळ सरत होती अन वय वाढत होतं. सोबत होती वेळ अन वय, वेळ सरत होती अन वय वाढत होतं. वेळेकडे पाहून वय विसरत होतं, वयाकडे पाहून वेळ सरत होती. ध्येय खूप मजेशीर होतं, त्यावरही प्रेम होतं. पण चलवी चलमना तूच सांग रे, ऐनवेळी भटकू तरी कुठे. अभावी वेळ होती बंधन असलेलं वय, अभावी वेळ होती बंधन असलेलं वय. थांबलो तर वेळ जाते, मोकळा चाललो तरी वय. आगीने पोळतो विजली तर तोच फुफाटा उधळतो, आगीने पोळतो विजली तर तोच फुफाटा उधळतो. नाकाच्या नाकपुड्या दाबल्या तर तोंड उघडतं, आणि तेच तोंड बंद असलं की नाक श्वास घेतं. वाह वाह अरुण वाह. असंच काही असतं, इकडे आड तिकडे विहीर, स्वप्न पडत नाही झोप येते तरी कुठे. असंच काही असतं, इकडे आड तिकडे विहीर, स्वप्न पडत नाही झोप येते तरी कुठे. वेळ म्हणते वय आहे बघ जमेल, वेळ म्हणते वय आहे बघ जमेल. वय म्हणते वेळ आहे मी खूप काही करेल. दिवस टेकायला येतो तिन्ही सांजा तरी विचार करतच राहतो. येथे गरिबीला लाज आहे, श्रीमंतीला माझा आहे वरिष्ठ. येथे गरिबीला लाज आहे, श्रीमंतीला माझा आहे वरिष्ठ. येथे घमंडीपणाला दाद आहे, खोटेपणाला वाव आहे. चमत्काराला नमस्कार आहे मायबाप हो, पैशाला सलाम माणुसकीला लगाम. गरिबीशी सुख भांडतं, कुबेरा घरी दुःख नांदतं. गरिबीशी सुख भांडतं, कुबेरा घरी दुःख नांदतं. खूप काही आहे बोलण्यासारखं पण बोलणार नाही. वेळ दलाली करते वयाशी, वैशनासाठी हुरळतं. मिसरूट फुटलं ओठांवरती, लहानपण हिसकावलं. जबाबदारीच्या ओझ्यासाठी बालपण मुकावलं. विचार करूनही विचारशून्य मी कसला विचार करणार. शेवटी तरीही उरतो हाती मोठा शून्य. वाटतं हेच का आपल्या आईबाबांकडून घेतलेलं आपण पुण्य. समजायला लागल्यापासून वेळ सरत होती आणि वय वाढत होतं. समजायला लागल्यापासून वेळ सरत होती आणि वय वाढत होतं. वेळ सरूनही वेळ पुन्हा तीच येते कशी काय. वैतागलोय रे बाबा, कंटाळलोय या क्षणिक लालचीची भुरळ घालणाऱ्या जगण्याला. रुपया 2 रुपयाची खरवसवडी घेतलेली, भावंडांना समान वाटा करून दिलेली, हेच आम्ही सारं मोठेपणी विसरलेली आईवडिलांची वाटणी करू लागलेली. नोकरदार पगारदार कर्मचारी म्हणून वयाची वेळ आली. स्वतःची पोटं भरायला मुश्किल झाली. आई वडिलांच्या रुपयात सारं विश्व व्यापलं, परंतु पगारामध्ये टीसभर भुकेलं पोट नाही भागलं. इथं झाकताही झाकेना आणि दाखवताही येईना. इथं झाकताही झाकेना आणि दाखवताही येईना. कुठेतरी ऐकलं होतं, कुणीतरी सांगितलं होतं. सगळे मला म्हणे तुला सवय आहे हसायची,
पण त्यांना काय माहीत, हीच तर खरी कला आहे दुःख लपविण्याची. वा 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 वा. माझी रचना सादर करतोय विनायक दादा. ही रचना खास तुमच्यासाठी आहे आणि आपल्या सगळ्या रसिकांसाठी आहे, मोजक्याच उरलेल्या रसिकांसाठी आहे, म्हणून रसिकांसाठी आहे. विनंती एकच आहे की शब्दाकडे पाहू नका, अर्थाकडे लक्ष द्या. कवितेचं शीर्षक आहे दारावरची टकटक. दारावरची टकटक. नेहमीप्रमाणे रांडेच्या दारावर टकटक झाली. नेहमीप्रमाणे रांडेच्या दारावर टकटक झाली. कडी न घालता आधीच उघडे ठेवलेले दार उघडून तो आत आला. तो आत आला नेहमीसारखा, नेहमी येणाऱ्या इतरांसारखा. तो आत आला नेहमीसारखा, नेहमी येणाऱ्या इतरांसारखा. विस्कटलेले केस, मळकटलेले कपडे, दारूच्या दुर्गंधीसहित. तो आत आला नेहमीसारखा, नेहमी येणाऱ्या इतरांसारखा. तशी ती तयारच होती. तशी ती तयारच होती. कार्यभागाची सुरुवातही झाली होती. कुरकुरणाऱ्या बाजल्याचे खूर नको तेव्हा कुरकुरत होते. तिला मात्र न कुरकुरता सारे सहन करणे भाग होते. तिला मात्र न कुरकुरता सारे सहन करणे भाग होते. त्याचं संपलं तो निघून गेला. त्याचं संपलं तो निघून गेला. विस्कटलेला मेकअप तिनं सारखा केला. असे अनेक येत होते, जात होते, पैसे देऊन, काम उरकून, प्रकार ते, संवेदना तीच. पण हे सगळं मनाविरुद्ध होतं. हे सगळं जरी मनाविरुद्ध होतं तरी इथं कुणाला मन होतं. मनाविरुद्ध सुरू झाल्या एक दिवस चक्कर आणि ओकाऱ्या. मनाविरुद्ध सुरू झाल्या एक दिवस चक्कर आणि ओकाऱ्या. सांगत गेला आम्मीला आम्मीचा खबऱ्या. आपले मोठे कुल्ले हलवत आम्ही आली. पचा पचा पान चगळीत वचा वचा बोलली. अब इसको पाडो मत, अब इसको पाडो मत. लौंडी पैदा होगी तो काम आएगी, लौंडा पैदा होगा तो भी भडवा काम आएगा. 9 महिने 9 दिवस पाळला गेला आम्मीचा आदेश. 9 महिने 9 दिवस पाळला गेला आम्मीचा आदेश. मुलगी होता तिकडे दिवाळीचा साज. मुलगी होता तिकडे दिवाळीचा साज. आपल्याकडे मात्र आईबाप नाराज. मुलगी होता तिकडे दिवाळीचा साज. आपल्याकडे मात्र आईबाप नाराज. आणि मुलगा झाला तर हाय दुर्दैव. अखेर तिनं जन्म दिलाय का लौंड्याला. पचकन थुंकत आम्ही बोलली अखेर साला दलालच जन्माला आला. लचकत मुरकत नाक मुडत आम्ही निघून गेली. लचकत मुरकत नाक मुडत आम्ही निघून गेली. डसा डसा आशिळ ढाळत ती मात्र तिथंच बसली. म्हणाली अरे लेकरा, तुला जन्माला जायचं होतं तर कुठल्या तरी चांगल्या घराण्यात जायचं होतं. या नरकात तू आलास कशाला. या नरकात तू आलास कशाला. कारण वेशेकडं मातृत्व असतं फकस नावाला. मी तुला वाढवीन, मोठा करीन, तू मोठाही होशील. पण उद्या हा समाजच बोलेल तो बघ वेशेचा पोरगा. तेव्हा आलास तसा परत जा. आलास तसा परत जा. आणि ज्या बापानं तुला पाठवलं त्या परमेश्वराला जा विचार. घेतलेस 10 अवतार, मग हिम्मत का झाली नाही तुला वेशेच्या पोटी जन्म घेण्याची. घेतलेस 10 अवतार, मग हिम्मत का झाली नाही तुला वेशेच्या पोटी जन्म घेण्याची. असं बोलून तिने त्या निरागस अर्भकाच्या गळ्याला नख लावली. असं बोलून तिने त्या निरागस अर्भकाच्या गळ्याला नख लावली. दुर्दैवानं अगदी त्याच वेळेला परत एकदा दारावर टकटक झाली. दारावर टकटक झाली. निळ्या डोहापाशी आली निळ्या देहाची घागर. निळ्या डोहापाशी आली निळ्या देहाची घागर. फेडू लागली डोहात निळ नवेला पदर. निळ्या डोहापाशी आली निळ्या देहाची घागर. फेडू लागली डोहात निळ नवेला पदर. पदर आला होता तिच्या उजेडाचा ग तुकडा. पदर आला ग होता तिच्या. पदर आला होता तिच्या उजेडाचा ग तुकडा. काही केल्या बुडेची ना रीता होऊ न मुखडा. काही केल्या बुडेची ना रीता होऊ न मुखडा. कुठे व्हावे रीते तिज नाही ठरवता आले. कुठे व्हावे रीते तिज नाही ठरवता आले. मुके हुंदके कुणाच्या ओठांपाशी नाही व्याले. मुके हुंदके कुणाच्या ओठांपाशी नाही व्याले. मग पापन ओठांची गुज करी लाटेपाशी. मग पापन ओठांची गुज करी लाटेपाशी. फेर धरून नाचली लाट दोहाच्या आकाशी. फेर धरून नाचली लाट दोहाच्या आकाशी. नीळ डोही नीळ ओठी जणू उठले अभंग.
नीळ डोही नीळ ओठी जणू उठले अवंग, घागरीच्या ओटीतून उतू गेला पांडुरंग, घागरीच्या ओटीतून उतू गेला पांडुरंग. नाव जरी अरुण, तर आता एकदम घेऊन टाकतो सर्वांना. अरुण इंगळे यांना मी विनंती करतो. गवळीनंतर इंगळे आणि इंगळेनंतर घोरपडे. खूप शिकव पोरी तू, खूप शिकव पोरी तू, असं खूप मोठं वय, भोवतीच्या वादळाची करू नको गय, कधी करू नको गय. वा दादा वा. मोडक्या या झोपडीची धरू नको लाज, कधी धरू नको लाज. शिकूनच डोईवर चढतील साज, उद्या चढतील साज, तुझ्या चढतील साज. होऊ दे किती होतील तुझे पराजय, असे तुझे पराजय. खूप शिकव पोरी तू, असं खूप मोठं वय. भाकरी ती निमिषी मी फडक्यात बांधून घे, तू फडक्यात बांधून घे. अंगावरच्या कापडाला चिंध्या सांधून घे, थोड्या चिंध्या सांधून घे. तरी काळजाच्या कुपीमध्ये गरिबीची सय, ठेव गरिबीची सय. खूप शिकव पोरी तू, असं खूप मोठं वय. चालतच राहील अशी मरमर जगण्याची, आपली मरमर जगण्याची. सवय सोडू नको पोरी सपन बघण्याची, तुझी सपन बघण्याची. वाटे जरी काट्याचं वाटेल तुला भय, वाटे जरी काट्याचं हे वाटेल तुला भय. खूप शिकव पोरी तू, असं खूप मोठं वय. झाली जरी किती मोठी मिरवू नको ताठा, तू मिरवू नको ताठा. ध्यानी ठेव कित्येकानी सजवल्या वाटा, तुझ्या सजवल्या वाटा. कीर्तीच राहते पाठीमागे सरत जात वय, इथं सरत जात वय. खूप शिकव पोरी तू, असं खूप मोठं वय. आकाश खूप मोठं हाय, गवसल तुला वाटेल, गवसल तुला. कुठे कुठे बांधू होईल मनातला झुला, तुझ्या मनातला झुला. विसरू नको भूतकाळ, जरी झाली तुझी सोय, जरी झाली तुझी सोय. खूप शिकव पोरी तू, असं खूप मोठं वय. भोवतीच्या वादळाची करू नको गय, कधी करू नको गय, कधी करू नको गय. वा दादा वा 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 वा. यानंतर अरुण घोरपडे सरांना विनंती करतोय. कविता सादर करतोय मी, अरुण घोरपडे, चंद्रपूर. हास्य कविता आहेत, झाडीबोलीतील आहेत. कवितेचं शीर्षक आहे करट कोंबडी. इतवार होता दिस खायची होती चिकन, इतवार होता दिस खायची होती चिकन. पुरा गाव दांदरलो कोण कोंबडे इकन. पता लागला एका वाजी, सर पता लागला एका वाजी, कोंबडी होती बाकी. धावत गेलो घरी, म्हणलं इकते का हो काकी. काकी म्हणे बापू बेंदव्यात कोंबडी नाही आहे. काकी म्हणे बापू बेंदव्यात कोंबडी नाही आहे. मी म्हणलं काकीले दाना टाकून तिला जरा बलवून तो पाय. कोंबडी दाना खाय नाही ते पक्की होती चरली. कोंबडी दाना खाय नाही ते पक्की होती चरली. जवळ नाही आहे मग तिले मी धाव धाव धरली. धाव धाव तिया मागं छाताळ माझं दाटलं. धाव धाव तिया मागं छाताळ माझं दाटलं. खूप होता तारचा आंगडे हिलून फाटलं. खूप होता तारचा आंगडे हिलून फाटलं. आता 9 गोडं शर्ट फाटलं म्हणजे बेकार वाटेल माणसाले, नाही का. धाव धाव तिया मागं छाताळ माझं दाटलं. खूप होता तारचा आंगडे हिलून फाटलं. दमा दाटत तिले मग कसं तरी धरलू. दमा दाटत तिले मग कसं तरी धरलू. थैलीमध्ये टाकून तिले खाटकाकडे नेलू. खाटक म्हणे भाऊ तुमची कोंबडी भायस आहे डगर. खाटक म्हणे भाऊ तुमची कोंबडी भायस आहे डगर. कापतानी असं वाटते कापून राहिलो मगर. डगर वगर ठुसे पाहून बायकोले चिकन आली पसंत. डगर वगर ठुसे पाहून बायकोले चिकन आली पसंत. हे मधली मले मी वाटते मसाला, तुम्ही सोला लसण. खद खद भाजी शिजे तोंडाला सुटलं पाणी. खद खद भाजी शिजे तोंडाली सुटलं पाणी. कवा कवा भाजी शिजते असं वाटे म्हणी. बायको म्हणे काहून का भाजी शिजून नाही राहिली. बायको म्हणे काहून का भाजी शिजून नाही राहिली. म्हणे अशी कोंबडी मी माझ्या जिंदगीत नाही पाहिली. भाजी जव जव शिजे तव तव ठुसे रट रट ये. भाजी जव जव शिजे तव तव ठुसे रट रट ये. तशी तशी माही बायको मायाकडे डोळे वटारून पाय. तशी तशी माही बायको मायाकडे डोळे वटारून पाय. ठुसा धरला दातात भाऊ तो लबरावानीपणे. ठुसा धरला दातात भाऊ तो लबरावानीपणे. बोंबली बायको मजी म्हणे दात पडला म्हणे. बोंबली बायको मजी म्हणे दात पडला म्हणे. कहाचं चिकन भाऊ पक्की करट होती कोंबडी.
कहाचं चिकन भाऊ पक्की करड होती कोंबडी आणि चिकन खाता खाता माई बायको झाली भोबडी, चिकन खाता खाता माई बायको झाली भोबडी. धन्यवाद. जगातला. यानंतर आदरणीय कविताजी कासार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना पेश करावी. सुरुवातीला 2 चारोळ्या घेते. तू सोडून गेल्यावर देहात नुसता भास होता, मन तूच घेऊन गेल्यावर जाळीदार व्रणांचा सहवास होता, जाळीदार व्रणांचा सहवास होता. कागदाला शाईचा भार दिला, लेखणीला एक हुंकार दिला, लेखणीला एक हुंकार दिला. मनाचे बंद दरवाजे उघडलीत आणि शब्दांना मी लिहिण्याचा आजार दिला, शब्दांना मी लिहिण्याचा आजार दिला. माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आरसा. आरसा माझ्या मनाचा तू कधी बघतोस का रे, आरसा माझ्या मनाचा तू कधी बघतोस का रे, हे भावबंधनांचे तू कधी जपतोस का रे, हे भावबंधनांचे तू कधी जपतोस का रे. वेड माझ्या मनातले तू कधी आठवतोस का रे, वेड माझ्या मनातले तू कधी आठवतोस का रे. ओढही अंतरातील माझ्या तू कधी जाणतोस का रे, तू कधी जाणवतोस का रे. नयनांची माझ्या भाषा तू कधी वाचतोस का रे, तू कधी वाचतोस का रे. प्रतिबिंब तुझे माझ्या डोळ्यातले तू कधी टिपतोस का रे, तू कधी टिपतोस का रे. वेदना माझ्या हृदयातल्या तू कधी सोसतोस का रे, तू कधी सोसतोस का रे. दहावलेल्या त्या वेदनांनी तूही कधी कधी रडतोस का रे, तूही कधी कधी जळतोस का रे. जात नाहीस माझ्या स्मरणातून तू का रे, जात नाहीस माझ्या स्मरणातून तू का रे. प्रेमाच्या त्या आठवणांनी तूही कधी कधी अंतकरणातून विवळतोस का रे, तूही अंतकरणातून कधी कधी विवळतोस का रे. तू छळ आसवांचा माझ्या मनातला तू आता थांबवतोस का रे, हा छळ आसवांचा माझ्या मनातला तू आता थांबवतोस का रे. त्रासले आता मीही बस जरा, त्रासले आता मीही बस जरा. जीव घेणा खेळ जरा तू सोसून बघ रे, जीव घेणा खेळ तू सोसून बघ रे. आरसा माझ्या मनातला तू कधी बघतोस का रे, आरसा माझ्या मनातला तू कधी बघतोस का रे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर कविवर्य सुनीलजी पाचपोळ साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपली रचना पेश करावी. पाहिले बसमध्ये गर्दीचा गोंधळ बराच होता, काल पाहिले बसमध्ये गर्दीचा गोंधळ बराच होता. माणसाच्या जुंबळामध्ये एक जीव गैवरला होता. होत्या नुसत्या रांगाच रांगा बँकेच्या त्या दारावरती, योजना आल्या सरकारच्या, वर्धमंडळ ही कासावीस होती, वर्धमंडळ ही कासावीस होती. रोगापासून बचावलेली एक खिडकी परबळ होती, दवाखाने मोठे असून सुद्धा गर्दी मात्र तुंबळ होती, गर्दी मात्र तुंबळ होती. जिकडे पाहावे तिकडे लोकांचा समूह होता, इथे अबाल महिला पुरुष मदतीला कुणीच नव्हता, मदतीला कुणीच नव्हता. अशीच होती का आपली संस्कृती आणि शिकवणी, माणसाच्या जीवाची इथे होते नुसती खेळणी, होते नुसते खेळणी. सगळीकडे गर्दीत जीव व्याकुळतेने पाहत होता, सगळीकडे जीव गर्दीत व्याकुळतेने पाहत होता. माणुसकीच्या नात्याचा एक एक जीव जात होता, एक एक जीव जात होता. वा 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 वा. यानंतर आदरणीय ॲडव्होकेट नवीन चौमल सर यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपली रचना पेश करावी. ॲडव्होकेट नवीन चौमल. जसं आपलं वाक्य आहे सदरक्ष आहे खलनिग्रह आहे, तर यूपी पोलिसांचं पण एक विनोदी वाक्य आहे की जब जब पुरवैया चलेगी आपको हमारी याद आएगी, जब जब पुरवैया चलेगी आपको हमारी याद आएगी. पण त्यात रोमॅन्स काहीच नाही आहे. जे गुंड मंडळी असतात, समाजकंटक असतात, त्यांची यूपी पोलीस सध्या आता म्हणजे योगीजी आल्यापासून चांगली आपली धोपटी करत असते आणि हाडं दुखत असतात. तर जेव्हा जेव्हा थंड वारा वाहतो त्या पोलिसांची आठवण येत असते. तर जब जब पुरवैया चलती आहे याद आती आहे. तर मी माझ्या काव्यावरती येतो, लहान संपवतो. विषय ज्वलंत आहे की आपला राष्ट्र एक मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावरती उभा आहे आत्ताही, आणि अनेक लोकांची इच्छा आहे की युद्ध व्हावं, युद्ध व्हावं.
पण ते घरी बसून व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती युद्धाची मागणी करतात. त्यांचं योगदान काय आहे? फक्त डिमांड. त्यांना वाटतं की जणू काही T20 आहे, मारा चौके छक्के पाकिस्तानला आणि युद्ध व्हावं. पण युद्धाची किंमत चुकवावी लागते, ती लोकांना विचारा. आणि दुर्दैवाने आपला जो समाज आहे सध्याचा, सर कविता घ्या ना सर. कविता भूमिका देतो का? कविता नाही वेळ चाललाय, लोक कंटाळे आहेत. 5 मिनिटं घेतो का? नका सर. आज काय की आज आपले लोक आहुती द्यायला तयार नाही आहेत. फक्त अपेक्षा इतरांकडनं आहुती द्यायची, तर समाज टिकत नाही. आज तुम्हाला मला प्रत्येकाला आहुती द्यावी लागेल. आणि कशा कशा आपल्या लोकांनी आहुती दिल्या देशासाठी, समाजासाठी, म्हणून आज आपण टिकलो आहोत. तर ती मी कविता आहे, तर ही पूर्ण माझी कविता नाही आहे. राष्ट्रकवी आहेत हरिओम पवार, त्यांनी कायदे वाक्य अर्ध्या म्हणजे ओळी मी जोडल्या आहेत त्याच्यामध्ये. तर कसं लोकांनी आहुती दिली त्याच्यावरती येतो मी. किसके कितने लाल सलोने सीमा पर छिन जाते हैं, किसके कितने लाल सलोने सीमा पर छिन जाते हैं, गुरु गोविंद जी के बेटे दीवारों में चिंध जाते हैं, मंगल पांडे आज़ादी का परवाना हो जाता है, उद्धम डायर से बदले को दीवाना हो जाता है, यवनों से लोहा वीर शिवाजी ले बैठे थे. कल्पना करा, तो अंधकाराचा काळ होता आणि महाराजांनी तलवार उगारली होती म्हणून आपण वाचलो. यवनों से लोहा वीर शिवाजी ले बैठे थे, शरीर छलनी होकर भी बाजी मुगलों को अड़ बैठे थे, झांसी की रानी लड़कर राजधानी मिटवा देती है, पन्नादाई वफादारी में बेटा कटवा देती है. स्वतंत्रते भगवती वंदन, स्वतंत्रते भगवती वंदन, वीर सावरकर काला पानी सह जाते हैं, कदम कदम बढ़ाते सुभाष बाबू अपनी आन पे मिट जाते हैं, आज़ादी का प्रण लेकर चंद्रशेखर मृत्यु के मुख जाते हैं, रंग बसंती खेलते भगत सिंह फांसी पे झूल जाते हैं, घास फूस की रोटी खाकर राणा नहीं लड़े थे क्या, बंदा बैरागी के तन पर हाथी नहीं चढ़े थे क्या, घास फूस की रोटी खाकर राणा नहीं लड़े थे क्या, बंदा बैरागी के तन पर हाथी नहीं चढ़े थे क्या, वीर हकीकत और संभाजी को, वीर हकीकत और संभाजी को धर्म पे मिटते देखा है, ऋषि दधीची गुरु तेग बहादुर को दे त्यागते देखा है, ये गाथा उनको सूरज की लाली में रख देती है, ये गाथा उनको सूरज की लाली में रख देती है, हाड़ी रानी शीश काट कर थाली में रख देती है, हाड़ी रानी शीश काट कर थाली में रख देती है. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर आदरणीय नयनाजी आगलावे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना पेश करावी. ओंजळ कवितेचं शीर्षक आहे ओंजळ. छोटासा प्रयत्न आहे. ओंजळ तुम्ही स्वतःची कुठे लागू करणार ही तुम्ही स्वतः ठरवा. त्या ओंजळीत तुम्हाला कोण दिसते, कोणाचे हात दिसत आहे. ओंजळ तुझी नि माझी, कधी सुखाची कधी दुःखाची, तर कधी हळुवार चाहुलीची, ओंजळ तुझी नि माझी. ओंजळ तुझी नि माझी, कधी प्रेमाची कधी मायेची, तर कधी निखळ स्पर्शाची, ओंजळ तुझी नि माझी. ओंजळ तुझी नि माझी, कधी स्वप्नांची कधी ध्येयांची, तर कधी गगन भरारीची, ओंजळ तुझी नि माझी. ही ओंजळ कधी तुझी माझी असते, तर कधी धान्याची असते, कधी पाण्याची असते, तर कधी आसुसलेल्या धरणी मातीची सुद्धा असते, ओंजळ तुझी नि माझी. ओंजळ तुझी नि माझी, कधी भक्तीची कधी शक्तीची, तर कधी आंतरिक शांतीची, ओंजळ तुझी नि माझी. प्रत्येकाने आपली ओंजळ शोधावी. कधी ती आईत दिसेल, कधी मुलीत दिसेल, कधी नोकरीत दिसेल, तर कधी स्वप्नात असलेल्या कुठल्या तरी छानशा गोष्टीशी असू शकते असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम. यानंतर विनायकजी विधाटे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना पेश करावी. तेवढ्यातच मिळाले एक सद्गृस्त. प्रश्न विचारला थेट मला, काहींना असतात अनेक छंद, का हो सर तुम्हाला आहे का कोणता छंद. अरे माझी मराठी भाषा मराठी संस्कृती शब्द हेच माझे भंडार. मग कवितेतूनच दिलं त्यांना उत्तर. छंद माझा कविता
गंध माझा कविता, श्वास माझी कविता, आसही माझी कविता. शब्दांनी घडते कविता आणि मैफलीत बहरते कविता. रात्रीत जागते कविता, रात्रीत जागते कविता आणि स्वप्नातही सुचते कविता. सुखात नांदते कविता, सुखात नांदते कविता आणि दुःखातही साथ देते कविता. जीवनात माझ्या कविता आयुष्य वाढवते कविता. जीवनात माझ्या कविता आयुष्य वाढवते कविता. जरी नसेल मी तरी असेल माझी कविता, छंद माझा कविता. जय कविता, जय महाराष्ट्र. यानंतर गणेशजी पवार यांना विनंती आहे. श्वासालाही माहीत नसते किती आपुले जगणे, श्वासालाही माहीत नसते किती आपुले जगणे. मृत्यूलाही ठाऊक नसते कधी थांबावे धडधडणे, मृत्यूलाही ठाऊक नसते कधी थांबावे धडधडणे. उगाच आपण मिरवीत असतो श्रीमंतीचे धडे, उगाच आपण मिरवीत असतो श्रीमंतीचे धडे. कुणास ठाऊक पाजळतो आहे मृत्यू कोणीकडे, कुणास ठाऊक पाजळतो आहे मृत्यू कोणीकडे. धरकास मानव धर्माची, धरकास मानव धर्माची. बरं पुण्य जमवून मर्माची घागर, बरं पुण्य जमवून मर्माची घागर. फुटू दे हृदयाला थोडा पाजर, फुटू दे हृदयाला थोडा पाजर. पडशीलमध्ये जखमाई होतील, पडशीलमध्ये जखमाई होतील. हार मानू नको मुकाट्याने, हार मानू नको मुकाट्याने. जडणघडण होतच राहील, जडणघडण होतच राहील. चाल वाट तू एकट्याने, चाल वाट तू एकट्याने. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. आदरणीय सीमा राणी बागुलजी यांना विनंती करतो. यानंतर एक आमच्यासोबत एक छोटी चिमुकली आहे, कल्याणी साळुंके. सर्वांना माझा नमस्कार. कल्याणी मी साळुंके, सीमा राणी बागुल. ती नाही यायचं. एक शेर ठेवते. याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले, याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले. दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले. हौशेने काही नात्यांचा भार घेतला होता, हौशेने काही नात्यांचा भार घेतला होता. नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले, नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले. कवी राजपूत यांच्या ओळी होत्या त्या. आता मी माझी कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे पावसाच्या सरी. मेघ दाटून हे आले असं म्हणत ढगाळले, मेघ दाटून हे आले असं म्हणत ढगाळले. ओथंबून मेघ सरी, ओथंबून मेघ सरी, रान ओले झिमाडले. ओथंबून मेघ सरी, रान ओले झिमाडले. चुडा हिरव्या शालूचा रूप खुले ते गोजी रे, चुडा हिरव्या शालूचा रूप खुले ते गोजी रे. पर्णावरी दव बिंदू, पर्णावरी दव बिंदू, जसा भासतो मोती रे. पर्णावरी दव बिंदू, जसा भासतो मोती रे. ओल्या मातीचा सुगंध श्वासोश्वासात चढे रंग, ओल्या मातीचा सुगंध श्वासोश्वासात चढे रंग. शहारून हिला जाळू, शहारून हिला जाळू, मिटे पापणीचे अंग. शहारून हिला जाळू, मिटे पापणीचे अंग. ऊन पावसाच्या धारा खेळ खेळेल पंडाव, ऊन पावसाच्या धारा खेळ खेळेल पंडाव. झाडे डोलती हसती, झाडे डोलती हसती, सुखे आनंद वर्षाव. झाडे डोलती हसती, सुखे आनंद वर्षाव. खळाळून डोंगर दऱ्या वाहे शुभ्र दुग्ध धारा, खळाळून डोंगर दऱ्या वाहे शुभ्र दुग्ध धारा. सोबतीला झोका घेतो, सोबतीला झोका घेतो, चिंब चिंब गार वारा. सोबतीला झोका घेतो, चिंब चिंब गार वारा. बीज मातीत रोवले घेता तृष्णेचे ते घोट, बीज मातीत रोवले घेता तृष्णेचे ते घोट. भेगाळल्या त्या भुईचे, भेगाळल्या त्या भुईचे, झाले लोण्या परी ओठ. भेगाळल्या त्या भुईचे, झाले लोण्या परी ओठ. मेघ दाटून हे आले असं म्हणत ढगाळले,
मेघ दाटून हे आले आसमंत ढगाळले ओथंबून मेघ सरी ओथंबून मेघ सरी रानवले झिमाडले ओथंबून मेघ सरी रानवले झिमाडले. धन्यवाद. कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल. नमस्कार, माझं नाव कल्याणी दिलीप साळुंखे. पोलीस या विषयावर माझी स्वलिखित कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. सदरक्षणाय खल निग्रणाय हृदयात कोरून सर्व परिस्थितींना निर्भयपणे सामोरे गेले. सदरक्षणाय खल निग्रणाय हृदयात कोरून सर्व परिस्थितींना निर्भयपणे सामोरे गेले ते राज्य सरकारचे कर्मचारी पोलीस आहेत ज्यांनी देशासाठी स्वबलिदान दिले. ते राज्य सरकारचे कर्मचारी पोलीस आहेत ज्यांनी देशासाठी स्वबलिदान दिले. कधी 26/11 तर कधी अतिरेकी हमला अशा अनेक हल्ल्यांना तोंड दिले. कधी 26/11 तर कधी अतिरेकी हमला अशा अनेक हल्ल्यांना तोंड दिले. जनतेचे रक्षण डोळ्यासमोर ठेवून देशासाठीही ते शहीद झाले. जनतेचे रक्षण डोळ्यासमोर ठेवून देशासाठीही ते शहीद झाले. स्वसंघर्ष कधी सांगणार नाही, ड्युटीसाठी नेहमी तत्पर असेल. स्वसंघर्ष कधी सांगणार नाही, ड्युटीसाठी नेहमी तत्पर असेल. उपमा काय द्यावी त्यांना, मी मात्र वर्दीतील देव म्हणेल. उपमा काय द्यावी त्यांना, मी मात्र वर्दीतील देव म्हणेल. सणवार माहिती नाही, दिवस रात्र बंदोबस्तला उभे असतात. सणवार माहिती नाही, दिवस रात्र बंदोबस्तला उभे असतात. घरी वेळ देऊ शकले नाही तरी खचून जाऊ नका असा धीर देत असतात. घरी वेळ देऊ शकले नाही तरी खचून जाऊ नका असा धीर देत असतात. पोलीस होणे सोपे नाही, रक्तात हिंमतही फार असावी लागते. पोलीस होणे सोपे नाही, रक्तात हिंमतही फार असावी लागते. सर्व काही अंतःकरणाशी घेऊन न खचता शेवटी हसावेच लागते. न खचता शेवटी हसावेच लागते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविडलाही सामोरे गेले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविडलाही सामोरे गेले. घर परिवारापासून लांब राहून दुरूनही त्यांना आधार देत गेले. घर परिवारापासून लांब राहून दुरूनही त्यांना आधार देत गेले. सणांची गडबड असो किंवा निवडणुकांचा मोर्चा, ते आधार आहेत लोकशाहीच्या स्वाभिमानाचा. सणांची गडबड असो किंवा निवडणुकांचा मोर्चा, ते आधार आहेत लोकशाहीच्या स्वाभिमानाचा. जनतेचे सदैव रक्षण करत असतात ते मात्र पोलीस आहेत रक्षक समाजाचा. ते मात्र पोलीस आहेत रक्षक समाजाचा. धन्यवाद. बायकोवरतीच कविता करतो, जाऊ द्या. तू आहेस म्हणून साहित्य बोलतंय. तू आहेस म्हणून साहित्य बोलतंय. साहित्यातली कविता हृदयात बसते. साहित्यातली कविता हृदयात बसते. शब्दाची फुलं उमलू लागतात. तुझ्या प्रतिभेची जादू स्त्रीत्वात उतरली. निसर्गाने ही अनमोल देणगी राधाकृष्णाची प्रेम कहाणी केली. प्रेम कहाणी. वा वा वा. स्वप्नालाही स्वप्न पडावं इतका हलका जगण्यासाठी एक तुझा आभास असू दे. स्वप्नालाही स्वप्न पडावं इतका हलका जगण्यासाठी तुझा आभास असू दे. आयुष्याच्या जाड्या भरड्या वस्त्रावरती तुझ्या प्रीतीची जरतारी वीण असू दे. छोटी छोटीच आहेत पण याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्हाला हे मी माझं एक सिक्रेट सांगतो. तुम्हाला घर जर तुमचं प्रफुल्लित ठेवायचं, आनंदित ठेवायचं असेल ना, अशा 2-2, 4-4 ओळी लिहायच्या आणि बायकोला पाठवून द्यायच्या. आंब्याला मोहोर आला निसर्ग दाटून, पानापानात फुलला मणी निशिगंध उमलला. भावफुलांचे पडले तुला पाहून, भावफुलांचे पडले तुला पाहून, लाज रे मुखकमल प्रियेला पाहून, लाज रे मुख. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप मजा आली. तर यावेळी फक्त कवितांचा आस्वाद घ्यायचा या प्रामाणिक हेतून आलो होतो, पण बायको या पॉवर पॅक बॅटरीच्या समोर काहीतरी बोलल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे मी बोलतोय. फार पूर्वी जेव्हा बायकोकडे पाहून कविता सुचायच्या तेव्हा केलेली कविता आहे. कविता तुझिया हृदयामधली
कविता तुझिया हृदयामधली ओठावर माझ्या आली. सांग सखे ग तूच आता वृक्षा का बिलगत सेवेली. कविता तुझिया हृदयामधली. सरांनी सांगितलं तसं 2 ओळीतच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शेवटच्या कवयित्री आहेत आदरणीय जयश्री वाघ मॅडम. कविता घेते. हे मनकाचेचे फूल जशी चाहूल नभाची घेते. हे मनकाचेचे फूल जशी चाहूल नभाची घेते. खडकात कोरडे मूळ सांगते कुळ उन्हाशी नाते. वा 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 वा. खडकात कोरडे मूळ सांगते कुळ उन्हाशी नाते. ओटीत घेतले ऊन असे बांधून उभ्या जन्माचे. वा. ओटीत घेतले ऊन असे बांधून उभ्या जन्माचे. सांभाळ साजरे चाळ किती वाचाळ तुझ्या गंधाचे. सांभाळ साजरे चाळ किती वाचाळ तुझ्या गंधाचे. एकले भग्न देऊळ जसे व्याकुळ नदीच्या काठी. एकले भग्न देऊळ जसे व्याकुळ नदीच्या काठी. नांदते राधिका जशी इही लोकात अनंगासाठी. नांदते राधिका जशी इही लोकात अनंगासाठी. देऊन दवाचे दान ठेवते प्राण कोण देहाशी. देऊन दवाचे दान ठेवते प्राण कोण देहाशी. थबकून थांबला थेंब जसा डोळ्यात काजळापाशी. थबकून थांबला थेंब जसा डोळ्यात काजळापाशी. तृष्णेचा सरतो पूर जसा कापूर विरे अवकाशी. तृष्णेचा सरतो पूर जसा कापूर विरे अवकाशी. हो दुःख तुझे निर्वंश नुरावे अंश देह भावाशी. हो दुःख तुझे निर्वंश नुरावे अंश देह भावाशी. धन्यवाद. यानंतर नमस्कार. मी मगाशीचाच परत एकदा आलोय म्हणून म्हटलं. तर सगळ्याच कविता चांगल्या झाल्या. अगदी काही 4-5 नावंही कौतुकानं घ्यावी अशी आहेत, पण त्यांची नावं घेतली तर बाकीच्यांना वाईट वाटेल. काहींचा प्रयत्न खूप चांगला होता. शब्दाने शब्द वाढत जातो. कुणाची भांडणं होतात आणि कुणाची कविता होते. फिर भी बहुत अच्छा था. तर मगाशी आयु चंद्रपूरहून लाईट यायला उशीर लागला. झाडी बोली छान होती कविता. मगाशी गीतकार म्हणून वगैरे गाणं वाजू द्या अभयदादा तुम्हाला बोलले. थोडंसं चेक करूया आमचा प्रॉब्लेम काय आहे. आम्ही पडद्यामागचे लोक आहोत. सिनेमात हिरो दिसतो, हिरोईन दिसते. एक गाणं ऐकलं आहे का तुम्ही मागे 2-3 वर्षात? बघा बरं, जरा चेक करू आपण. दबक्या पावलानं आली माझी मालकीन झाली. एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. सुना है? त्या हरणीला उठवा ना दादा. त्या हरणीला एकदा उठवा. ते गाणं मी लिहिलंय आणि जिच्यासाठी लिहिलं ती थोडस उभं राहा. एकदा उठा. एकदा उठा. एकदा उठा. अच्छा, म्हणजे माझा घटस्फोट करूनच जाणारच. 3-4 आलेत ते पंच. अजून एक दुसरं गाणं तुम्ही ऐकलंय का? आपण चेक करूया. गाणं असं आहे. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग. तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. हे गाणं ही मी लिहिलंय. आणि अजून एक गाणं. ढगानं आभाळ दाटलं याग उरात वादळ. हे सुद्धा मीच लिहिलंय. अशी बरीच मोठी यादी आहे. ती सगळी सांगत बसत नाही. समारोपाच्या कवितेकडे येतो. खूप सहन केलं आहे सकाळपासून. सगळं चालू आहे. पण काही हलके फुलकेमध्ये काही गमती जमती झाल्या. संचलन करणाऱ्यांनी खूप छानपणे तुमची मानसिकता सांभाळून घेतली. ही कविता शेवट करतो. मला या ठिकाणी या कवी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून बसण्यास मी पात्र आहे याच्यावर ज्यांनी विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानतो. आणि बायकोसमोर एवढा मोठा कौतुकाचा क्षण माझ्या वाट्याला येणं ही मोठी गोष्ट आहे. कारण बऱ्याचदा कार्यक्रमावरून आपण परत जातो आणि सांगतो असं असं झालं. ते म्हणते उगा ग बस.
म्हणजे आमच्या गावात माझ्या लहानपणी एक किस्सा ऐकला होता मी. गावातलं एक पोरग होतं 12-13 वर्षाचं. हे कुस्ती खेळायला म्हणून दुसऱ्या गावाला आखाड्यात जायचं आणि तिकडून स्वतःच नारळ विकत आणायचं आणि घरी येऊन बापाला सांगायचं की कुस्तीत मला मिळालं. त्याच्यामुळं तिला कदाचित तसं वाटत असेल, पण ते आज तिनं चेक करून घेतलं मॅडम. त्याच्यामुळं आता इथून पुढं काही प्रॉब्लेम नाही मला. तर कवितेचं शीर्षक इतिहास. इतिहासाचे पुतळे नाचवतो, माणसं सोडून सारं वाचवतो. इतिहासाचे पुतळे नाचवतो, माणसं सोडून सगळं वाचवतो. झेंड्यांचे वाफे येत असतात भराला, गाड्या पेटवून भावांनो माणसं येतात घराला. निवडणुकीनंतर यांचा कडीपत्ता होतो आणि अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. समानतेची बुर्ज पाडून माणुसकीचं स्मारक बांधू. समानतेची बुर्ज पाडून माणुसकीची स्मारक बांधू. रक्तावर ज्यांची पोट त्यांच्यासाठीच भांडू. भावाच्याच नरडीला नख लावू चला, भावाच्याच नरडीला नख लावू चला. उरल्या सुरल्या प्रेमानाच फुलं वाहू चला. आगपेटी चढून बसली अहंकाराच्या मेनावर, आगपेटी चढून बसली अहंकाराच्या मेनावर. डोळे फोडण्याच्या घोषणा येऊ लागल्या कानावर. माझा मेंदूही अधनमधनं बेपत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. आणि फोडाफोडी हे विकासाचं मुख्य सूत्र पाळ बरं. फोडाफोडी पवार आडनाव माझं लक्षात. फोडाफोडी हे विकासाचं मुख्य सूत्र पाळ बरं. आणि जिच्यात तुझी आई असेल तीच बस जाळ बरं. फोडाफोडी हे विकासाचं मुख्य सूत्र पाळ बरं. आणि जिच्यात तुझी आई असेल तीच बस जाळ बरं. इतिहासाच्या रेड्याने वर्तमान फळत नाही, इतिहासाच्या रेड्याने वर्तमान फळत नाही. अजून तुला वाफाळलेली कूटनीती कळत नाही. वाद होतो, दंगल होतो, वाद होतो, दंगल होतो. हळूहळू सत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. आणि कमी आहे मान्य आहे, पण मेंदूला वजन असतं. अगदीच बिलकुलच त्याला वजन नसतं असं नाही. कमी आहे, कमी आहे मान्य आहे, पण मेंदूला वजन असतं. त्याच्याकडेच वस्तीला अजान आणि भजन असतं. त्याच्याकडेच वस्तीला अजान आणि भजन असतं. असं करू आपण सारे रंग गाडून टाकू, असं करू आपण सारे रंग गाडून टाकू. आपरे किंवा ढगळ झालेले सदरे फाडून टाकू. बिये असून देखील देश पहिली इयत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. आणि शेवट दगड लागतो, देशाचंच रक्त बाहेर येतं. दगड लागतो, देशाचंच रक्त बाहेर येतं. घरं जळतात, देशाचंच समाधान होतं. दगड लागतो, देशाचंच रक्त बाहेर येतं. घरं जळतात, देशाचंच समाधान होतं. गरोदर बाईला जाळूनही तुमचं मन भरत नाही, गरोदर बाईला जाळूनही तुमचं मन भरत नाही. गर्भ बघूनही तुमच्यातला राक्षस मरत नाही. ससा माणूस हरीण माणूस, ससा माणूस हरीण माणूस, माणूस कुत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. अधूनमधून भारत माझा महासत्ता होतो. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद.